नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे ज्योत्स्ना कार्यकर. कथा, सत्या, राग, जोश या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तसेच वेड लावी जीवा, पाऊस येता येता अशा मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं. चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी मालिका विश्वातही प्रचंड काम केलं आहे. साथ निभाना साथिया, शांती, कुमकुम, कहाणी घर घर की अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्या झळकल्या होत्या. कहाणी घर घर की मधील नानी म्हणूनच त्यांना ओळखलं जायचं. ज्योत्स्नाबाईंचे संपूर्ण कुटुंब कला क्षेत्राशी निगडीत असून सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे, आशा दंडवते या त्यांच्या बहिणीसुद्धा दिग्गज अभिनेत्री होत्या. पुढे 31 डिसेंबर 2016 साली वयाच्या 82व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आता त्या जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा पुढे चालवत आहे. मराठी व हिंदीत काम करणारे दिग्गज अभिनेते यतीन कार्यकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. यतीन कार्यकर गेली 50 वर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. यतीन कार्यकर यांचा जन्म 1 जुलै 1966 साली झाला. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून त्यांनी बालकलाकार म्हणून नाटकात काम करायला सुरुवात केली होती. 1983 साली आलेला कथा हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. कयामत से कयामत तक, हे राम, इक्बाल, कलियुग, मुन्नाभाई MBBS, बाजीराव मस्तानी यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं. याशिवाय सरकारनामा, विटी दांडू, दगडी चाळ, तुकाराम, मायबाप, खोपा, लेक असावी तर अशी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातही ते झळकले आहेत. चित्रपटासोबतच त्यांनी मराठी आणि हिंदी मालिका विश्वात सुद्धा प्रचंड काम केलं आहे. दूरदर्शनवर गाजलेली व्यंकेश बक्षी ही त्यांची पहिली मालिका होती. यानंतर शांती, सत्या, मृत्यूदंड, CID, घर की लक्ष्मी बेटिया, सरस्वती चंद्र अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. याखेरीज राजा शिवछत्रपती या मराठी मालिकेत त्यांनी साकारलेली औरंगजेबची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत आणि शिवप्रताप गरुडजेब या चित्रपटातही औरंगजेबची भूमिका त्यांनी साकारली होती. याशिवाय तुझ्या विना, अस्मिता, थरार या मराठी मालिकेतील त्यांचं काम खूप गाजले. या OTTच्या जमान्यात त्यांनी अनेक वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे. वीरगती, हलाला, फुल टाईट, इल्लीगल लीगल, द जजमेंट डे यांसारख्या अनेक वेबसिरीजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. गेले अनेक वर्ष ते जाहिराती क्षेत्रातही काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत तब्बल 300 जाहिरातींमध्ये काम केलंय. यापैकी त्यांच्या व्हिडिओकॉन, मारुती 800, कोडक कॅमेरा या विख्यात कंपन्यांच्या जाहिराती लोकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांनी अभिनेत्री इरावती हर्षे यांच्याशी लग्न केलं. शांती या मालिकेदरम्यान त्यांची ओळख झाली होती. पुढे त्यांनी मृत्यूदंड, सॅटर्डे सस्पेन्स अशा मालिकांमध्ये एकत्र काम केलं. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. लवकरच यतीन कार्यकर यांचे पिंडदान आणि नेबुला हे चित्रपट रिलीज होणार आहेत. तसेच सध्या ते बातें कुछ अनकही सी या मालिकेत काम करत आहेत. अशा प्रकारे आपली आई ज्योत्स्ना कार्यकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत यतीन यांनी सिनेमा, मालिका, वेबसिरीज, जाहिराती अशा प्रत्येक क्षेत्रात अजरामर काम केलं आहे. आपल्या आईच्या अभिनयाचा वारसा ते जोमाने पुढे चालवत आहेत.